शहरामध्ये येणारा लोकांचा लोंढा हा मोठ्या प्रमाणात आहे। खास करून जे तुम्ही मध्यवर्तीमध्ये वस्तीमध्ये जर बघितलं तर आपल्या रस्ते छोटे आहेत, त्याच्यामध्ये जर आता ही जी काही निवडणूक झाल्यानंतर सर्व नगरसेवक आलेले आहेत, महापौर झालेले आहेत, तर पुणे ट्रॅफिक आणि मनपाने एकत्रित जॉईंटली तातडीने मीटिंग घेऊन वाहतूक नियोजन करणं गरजेचं आहे। तुम्ही बघितलं असेल की वाहतूक नियोजन पोलिसांचं कसं आहे, फक्त कोपऱ्यावर थांबून पावत्या फाडणे नसलं पाहिजे। पोलिसांबरोबर स्थानिक प्रभागातील काही एक स्वयंसेवक घ्या आणि वाहतुकीचं नियोजन कुठे नो एंट्री आहे, कुठे सरळ रेषेमध्ये वाहतूक राहील, या सगळ्या उपाययोजनेचा विचार करणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी जे पोलीस कर्मचारी वाहतुकीचे आहेत ते सक्षम असले पाहिजे। त्याच्यानंतर जे निवडून आलेले नगरसेवक आहेत, जे स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांच्याकडे तेवढी इच्छाशक्ती पाहिजे की यातनं आपल्याला मार्ग काढणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पुणेकरांना एक आव्हान करणं गरजेचं आहे की जे काही वाहतुकीच्या दृष्टिकोनातनं जिथे नो एंट्री आहे, जिथे सरळ वाहतूक किंवा जो नियम करून दिलेले आहेत त्याच्यावरनं ती वाहतूक सुरळीतपणे फ्लो मध्ये चालू राहिली पाहिजे। आपल्या इथं काय होतं की एखाद्या याच्यात गाडी एकाने आडवी घातली की तिथनं तो जो जो 3 आणि 4 चौक बंद पडतात, एखादी गाडी बंद पडली की तिथनं ते ट्रॅफिक बंद पडतं, एखादा आंदोलन बसायला आले तर तिथल्या त्या गोष्टीच्या ट्रॅफिकचा खोळंबा होतो। तर या सगळ्यावर सक्षमपणे मार्ग काढणं अवघड नाही। फक्त वाहतूक जे काही उपायुक्त आहेत ते त्यांची पूर्ण यंत्रणाचे कर्मचारी पुणे मनपा यांनी समक्ष बसून त्याचा प्लॅन करून त्याची इम्प्लिमेंट करून वाहतूक सरळ वेगाने सुरळीत करणं गरजेचं आहे। आणि हे होऊ शकतं। विनाकारण पुण्याच्या गाड्या जास्त झाल्या, याच गोष्टी झाल्या असं सांगू नये। पेठेमध्ये तुम्हाला सांगते की दोन्ही साइडनी पार्किंग करतात, अजून म्हणजे ऑलरेडी रस्ता लहान, त्याच्यामध्ये दोन्ही साइडनी पार्किंग केल्यामुळे अजून रस्ता लहान, त्याच्यामुळे आता जर सत्ता आलेली आहे तर ज्या काही पालिकेचे जागा आहेत तिथं वाहनतळ उभी करावी, जेणेकरून रस्त्याच्या एकाच साइडला पार्किंग होईल, दुसरी साइड रिकामी राहील आणि वाहतुकीला सरळ मार्गाने प्रत्येक गोष्टीमध्ये वाव मिळेल जाण्याचं। एवढं तर प्राथमिक नियोजन वाहतूक आणि पुणे मनपाने करणं गरजेचं आहे। पुढे जाम होतं त्याला जबाबदार कोण? याला जबाबदार वाहतुकीचे आणि पुणे मनपा आहे। इतक्या दिवस पुणे मनपा प्रशासन होती, कामकाजच जमलं नाही, नगरसेवक नव्हते, वचक नव्हता, त्याच्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी चालत होती। कुठल्या गोष्टींनी काही नाही, फक्त जिथं पैसे मिळतील, जिथं टेबलाखालनं सेटलमेंट होईल अशा गोष्टी पालिकेत चालू होत्या। आता नगरसेवक आलेले आहेत, त्याच्यामुळे याच्यावर तो रोख पण बसेल आणि या अधिकाऱ्यांना चांगलं काम करण्याची म्हणजे करावं लागेल। कारण का आता ही जी काही बॉडी तयार झालेली आहे त्याच्या अनुषंगाने ती आहे, पुणेकर आहेत आणि स्वयंसेवक सदस्य पण आहेत, त्यामुळे याला जबाबदार ट्रॅफिकचे जे काही डिपार्टमेंट ते आणि पुणे मनपा एवढं आहे। त्याच्या पलीकडे पुणे शहरातील लोकांना तुम्ही आव्हान करा, ते निश्चित या नियमांचं पालन करतील। फक्त पावत्या फाडू नका, विनाकारण अडवू नका, जे काही पोलीस कर्मचाऱ्यांमधनं विनाकारण त्यांना त्रास दिला जातो ते न देता जर आव्हानात केलं तर मला वाटतं पुणेकर सुद्धा नियम पाळून या सगळ्या गोष्टी करतील।